जननी मदीय न कळे, अज्ञान मीले करू. घाली गे मज प्रेम पाखर सदा, दूरी नको गे धरू. प्रेमे बाहत मुक्त कंठ करुनी, नाही दुजे बंधन. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन. ज्यांनी श्री रामप्रभूंच्या प्रेमापायी उत्कट भक्तीपायी गुरुकृपेस पात्र ठरून गुरु आज्ञेनुसार आपले सर्वस्व अर्पिले, ज्यांच्यामुळे साखरखेर्डा गाव भूलोकीचे वैकुंठच झाले, ज्यांच्या केवळ नामस्मरणामुळे नाना पातकांचा नाश होतो, ज्यांच्या सत्कीर्तीचा सुगंध दशदिशा भरून उरला आहे, अशा दिव्य विभूतीचे प्रातस्मरणीय परमपूज्य सद्गुरू श्री प्रल्हाद महाराजांचे जीवनचरित्र आता आपण पाहणार आहोत. धर्मसंस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार, झाले आहेत पुढे होणार देणे ईश्वराचे. देव असो की संत, जेव्हा जेव्हा ते या सुंदर वसुंधरेवर जन्म घेतात, प्रगट होतात, तर कुठे की जेथील भूमी तपश्चर्येने तपपूर्त झाली आहे, तसेच अशा कुळात की जिथे पिढ्यानपिढ्या सद्वृत्ती नांदली असेल. साखरखेर्डा. साखरखेर्डा ही मुळातच अध्यात्मभूमी आहे. परमार्थ साधनेची मुळं संपूर्ण भूमीत पसरलेली आहे. प्राचीन काळी धौम्य ऋषींचा आश्रम याच भागात होता. याच भूमीला वनवासाच्या वेळी श्री रामचंद्र प्रभूंच्या चरणकमलांचा दिव्य स्पर्श झाला आहे. अशी ही साखरखेर्ड्याची पुण्यभूमी आहे. पिढ्यानपिढ्यापासून अखंड रामनाम व रामसेवा हा ज्या कुळाचा धर्म आहे, त्या पावन पवित्र अशा साखरखेर्ड्यातील काळे कुळात श्री मुकुंद शास्त्री काळे आणि गंगाबाई यांच्या पोटी तृतीय पुत्ररत्न शुकासारखे तीव्र वैरागी श्री रामचंद्रांसारखे भक्तवत्सल श्री प्रल्हाद महाराज रामदासी त्यांच्या आजोळी वेणी या ग्रामी अवतरले. तो शुभ दिन होता, माघ अमावस्या शके 1814. श्री महाराजांचे बाळ रूपडे अतिशय देखणे आणि मनोहर असे होते. नाक सरळ, अतिसुंदर डोळ्यात तेजाचे आगर, मुखी हास्याचे माहेर, तेजपुंज अंगकांती, सुविस्तीर्ण वक्षस्थळ, सुकुमार पावले असे थोडक्यात वर्णन करता येईल. त्यांची हनवटी व पावले श्री हनुमंतांसारखीच भासत असत. लहानपणी श्री महाराज क्वचितच रडले. श्रीरामाचे नाव घेताच त्यांचे रडणे थांबत असे. ते एकांतप्रिय होते. तसेच भजन कीर्तनात ते कमालीचे शांत राहत असत. रामकृष्णाचे बाळ रूप जैसे, प्रल्हादाचे वाटे तैसे, कारण प्रल्हादाचे कार्य ऐसे, मुलाचे पाय पाळण्यात. श्री महाराजांना 7वे संपून 8वे वर्ष लागले. मुकुंद शास्त्रींनी चांगला मुहूर्त काढून बाळ प्रल्हादाची मौंज मोठ्या थाटात लावली. या मंगलमय सोहळ्यात श्री महाराजांना आशीर्वाद देण्यासाठी श्री हरिहर महाराज व अवधूतानंद स्वामी आवर्जून उपस्थित होते. मौंजीनंतर श्री महाराजांना घरीच सर्व शास्त्री, पंडित तसेच वडील बंधू वेदाध्ययन व शास्त्राभ्यास शिकवित असत. श्री महाराजांचा स्वभाव शांत व अहंतारहित होता. त्यांचे व्रतबंध झाल्यानंतर त्यांना रिसोड येथील सुप्रसिद्ध वेदांती श्री सखाजी शास्त्री यांच्याकडे अध्ययनासाठी ठेवले. श्री महाराजांनी गुरुगृही अत्यंत तन्मयतेने सर्व विद्याभ्यास पूर्ण केला. तथापि त्यांना सद्गुरू दर्शनाची आत्यंतिक तळमळ निर्माण झाली व आत्मज्ञानाचा ध्यास लागला. सामान्य रीती ऐशी शिष्य जातो गुरुपाशी, परंतु श्री रामानंद येती खेरड्याशी, योग्यता पाहून प्रल्हादाची. श्री रामानंद करीती वर्णन, श्री प्रल्हाद मूर्ती जरी लहान, परी शांती वसे गहन, आत्मज्ञानी होईल आशीर्वाद माझा. अशा रीतीने श्री प्रल्हाद महाराजांचे परमपूज्य सद्गुरू श्री रामानंद महाराज हेच साखरखेर्ड्याला आपण होऊन आले.
साखरखेरड्याहून 9 कोस अंतरावर किन्होळा नावाचे गाव आहे. या गावी परमपूज्य रामानंद महाराजांचे भक्त त्यांना चातुर्मासानिमित्त मुद्दाम घेऊन येत असत. दूरदूरचे लोक यावेळी रामानंद महाराजांच्या दर्शनासाठी किन्होळ्यास येत होते. श्री महाराजही साखरखेड्याहून किन्होळ्याला आले. आश्रमात रामानंद महाराज ध्यानात बसलेले होते. श्री महाराजांनी रामानंद महाराजांना साष्टांग नमस्कार केला. रामानंद महाराजांनी श्री महाराजांना यावेळी नैवेद्याचे दूध प्रसाद म्हणून दिले आणि राम कल्याण करील असा आशीर्वाद दिला. त्यांनी श्री महाराजांना 1 दिवस ठेवून घेतले. दुसऱ्या दिवशी परत निघताना श्री महाराजांनी रामानंद महाराजांना विनंती केली की आपण माझ्या घरी आलात तर मी ते माझे परमभाग्य समजेल. यावर रामानंद महाराज म्हणाले की आम्हाला क्षेत्र रोणीला जायचे आहे. जाताना साखरखेड्याला अवश्य थांबू. श्री महाराजांना अत्यंत आनंद झाला व साश्रू नयनांनी त्यांनी रामानंद महाराजांचा निरोप घेऊन किन्होळा सोडले. यावेळी श्री महाराजांचे अवघे वय 10-11 वर्षाचे होते. काही दिवसांनी रामानंद महाराज किन्होळ्याहून साखरखेरड्याला आले. श्री राम मंदिराजवळ राहणारे श्री महाराजांचे चुलते तुकाराम दाजी पुराणिक यांच्या विनंतीवरून रामानंद महाराज त्यांच्या घरी गेले. तेथील पूजन झाल्यावर श्री महाराजांनी त्यांना स्वगृही आणले. श्री महाराजांच्या घरील पंचकुंडी, श्रोताग्नी, व्रतनियम पाहून तसेच त्यांचे आई वडील व सर्वजण श्री महाराजांसह 4ही बंधूंना पाहून रामानंद महाराजांना संतोष झाला व त्यांनी श्री महाराजांच्या आईला म्हटले, महाराज वदले माय बाई, तुझा प्रल्हाद देते का आई? आई वदे कल्याण होई संत संगे. यानंतर परमपूज्य रामानंद महाराज यांनी श्री प्रल्हाद महाराजांना त्यांच्या सर्व कुटुंबियांसह परमपूज्य सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांचे दर्शन गोंदावली येथे गुरुपौर्णिमा उत्सवात घडवले. साखरखेरड्याला श्री राम मंदिरात रामनवमीचा उत्सव दरवर्षी सर्व गावकरी मिळून साजरा करीत असत. श्री महाराजांचे ज्येष्ठ बंधू श्री वासुदेव शास्त्री यांचा या उत्सवात विशेष सहभाग असायचा. इसवी सन 1910च्या रामजन्मोत्सवासाठी सर्वांनी अतिशय आग्रह करून परमपूज्य रामानंद महाराजांना मुद्दाम जालन्याहून आमंत्रित केले. उत्सव अतिशय उत्साहात, थाटात आणि आनंदात पार पडला. यानंतर चैत्र शुद्ध पौर्णिमेस हनुमान जयंती पर्वकालात श्री रामानंद महाराजांनी श्री महाराजांना अनुग्रह दिला. प्रल्हादा एकांती नेले, हितगुज उपदेशिले, माता पित्या वंदन केले, आज्ञा झाली अनुग्रहाची. शके 1832 चैत्र शुद्ध पौर्णिमेस श्री रामानंद कृपा प्रल्हादास अनुग्रह प्रसाद. यापूर्वी अध्ययनाव्यतिरिक्त सेवा करण्यात आणि नामस्मरणात रमणारे श्री महाराज आता नामातच रंगू लागले होते. ते सारखा जप करीत असायचे. अनुग्रहानंतर श्री रामानंद महाराजांनी श्री प्रल्हाद महाराजांचा विवाह सुलतानपूर येथील श्री श्यामराव व सौ अनुसयाबाई खेरडे यांची कन्या मैनाबाई यांच्याशी ठरविला. त्याप्रमाणे हा विवाह सोहळा मेहकर येथील श्री बालाजी मंदिरात मार्गशीर्ष शुद्ध त्रयोदशी शके 1832 या दिवशी मोठ्या थाटामाटात पार पडला. श्री प्रल्हाद महाराजांशी विवाह झाल्यानंतर पूर्वाश्रमीच्या मैनाबाई आता कृष्णाबाई म्हणजेच जिजीमाय झाल्या. गृहस्थाश्रमात प्रवेश झाल्यानंतरही श्री महाराजांची सद्गुरू सेवेची ओढ सतत वाढतच राहिली. रामानंद महाराज प्रल्हाद महाराजांकडून दासबोध म्हणून घेत असत व त्याचा अर्थ त्यांना सांगत असत. दोघेही सहप्रवास करीत व सदैव श्री रामनामाच्या ध्यासात राहत असत. अवतारी गुरुशिष्य जोडी, अनुभव देणारी रोकडी, जगाची उकलविणार कोडी, प्रत्ययाचे अनुभव देऊन. गुरुमाऊलींनी आज्ञा केल्याशिवाय प्रल्हाद महाराज कधीही खाणे पिणे उठणे बसणे करीत नसत. ते नियमाने दररोज 60,000 जप करीत असत. परंतु एके दिवशी जप 40,000च झाला. 20,000 कमी झाला. मग प्रल्हाद महाराजांनी रामानंद महाराजांना वंदन करून अजिबात झोप न घेता उरलेला जप पूर्ण केला. त्याच वेळी दुसऱ्या दिवसाचा नित्यनेम सुरू झाला.
दररोज 60,000 जप करणे म्हणजे काही साधी गोष्ट नव्हे. एका तासात 3,000 जप होतो, म्हणजे 60,000च्या जपाला 20 तास लागतात. दिवसाचे 24 तास. त्यात 20 तास जपाला गेल्यावर उरलेल्या 4 तासात इतर सर्व कार्य करावी लागतात. श्री सद्गुरू रामानंद महाराजांनी श्री महाराजांची वेळोवेळी परीक्षा घेतली. एकदा सोहळ्यातील पंक्तीत रामानंद महाराजांनी तोंडी लावण्यासाठी मुळा पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली असता श्री महाराज पंक्तीतून तसेच उठले व सोहळ्यातूनच बाजारात गेले व तेथून मुळा खरेदी करून रामानंद महाराजांना दिला. परमपूज्य प्रल्हाद महाराज सर्व खाद्यवस्तूंचा नैवेद्य रामाला दाखवून मुक्त हस्ते सर्वांना प्रसाद वाटत. प्रत्येक वस्तू भगवंताचीच आहे असे जाणून ती त्याच अगोदर अर्पण करून उच्छिष्ट म्हणून सेवन करीत. आल्या गेलेल्याला अन्नदान, सद्गुरूंची उपासना व वाचेने अखंड नामस्मरण हा त्यांचा नित्य परिपाठ असे. अशी नितांत भक्ती व सेवाभाव पाहून श्री प्रल्हाद महाराजांचे सद्गुरू श्री रामानंद महाराज हे त्यांच्यावर प्रसन्न झाले व त्यांनी श्री प्रल्हाद महाराजांना श्री राम पंचायतन मूर्ती उपासनेसाठी दिली. ही मूर्ती परमपूज्य ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांकडून त्यांचे शिष्य रामानंद महाराज यांना मिळाली होती व ती गडकी शिळेवर कोरलेली आहे. या मूर्तीचे तीर्थ घेतल्याशिवाय प्रल्हाद महाराज पाणीसुद्धा प्राशन करीत नसत. मग अन्नविश्रांतीची गोष्टच दूर राहिली असा त्यांचा कडकडीत नियम होता. एकेवेळी श्रीराम पंचायतन मूर्तीच हरवली. शोधूनही ती सापडेना. तेव्हा प्रल्हाद महाराज 3 दिवस अन्न पाणी न घेता उपोषित राहिले. खूप शोध घेतल्यानंतर योगायोगाने 4थ्या दिवशी मूर्ती सापडली. सर्वत्र आनंदी आनंद झाला. यथाविधी मूर्तीला अभिषेक करून मगच श्री महाराजांनी 7व्या दिवशी साखरखेरड्याला तीर्थप्रसाद सेवन केला. तेव्हापासून दुप्पट वेगाने उपासना सुरू झाली. श्री सद्गुरू रामानंद महाराजांनी गंगा प्रदक्षिणेसाठी श्री महाराजांना सोबत नेले. त्यांना अनेक साधने उपासना करावयास सांगितले. जे जे साधन महाराज सांगती ते ते प्रल्हाद पूर्ण करती, तो तो रामानंद कृपा दृष्टी वर्षू लागे. अशा अनेक कसोट्यातून प्रल्हाद महाराज उत्तीर्ण झाले. मनात अखंड नामस्मरण चाले. देहबुद्धीचा सर्वस्वी विसर पडला. सर्वाभूती श्रीरामच आहे अशी अनुभूती झाली. एकदा श्री रामानंद महाराज साखरखेरड्यास आले. त्यांच्या दर्शनासाठी भाविक लोक नित्य येत असत. यावेळी रामानंद महाराज प्रल्हाद महाराजांना उपदेश करते झाले की ज्याने आपले सर्वस्व रामापायी अर्पण केले त्याची चिंता रामरायाला, असा उपदेश करून महाराज साखरखेरड्याहून दुसऱ्या गावी निघून गेले. प्रल्हाद महाराजांनी मनी मानसी दृढ निश्चय केला व आपले सर्वस्व, घरदार, संपत्ती, शेतीवाडी सर्व काही दान करून हाती भिक्षापात्र घेऊन निघाले. पहा केवढा हा सर्व संग परित्याग करून व गुरु आज्ञेचे पालन करून गुरूंच्या कसोटीला उतरले श्री महाराज. तो दिवस होता मकर संक्रांत, दिनांक 14 जानेवारी 1920. रामदूत हनुमंत प्रगटले, रामदूत हनुमंत प्रगटले, रामदूत हनुमंत प्रगटले, खेटकपुरी साक्षात जयाचे नाव असे प्रल्हाद. रामदूत हनुमंत प्रगटले, रामदूत हनुमंत प्रगटले,
खेटकपुरी साक्षात जयांचे नाव असे प्रल्हाद, जयांचे नाव असे प्रल्हाद. राम नामी जिव्हारत झाली, राम नामी जिव्हारत झाली. परमानंदी काया रमली, परमानंदी काया रमली. तन मन ध्यानी राम रंगले, तन मन ध्यानी राम रंगले. रामची हाची प्रसाद जयांचे नाव असे प्रल्हाद, जयांचे नाव असे प्रल्हाद, जयांचे नाव असे प्रल्हाद. असती उदासीन जे संसारी, असती उदासीन जे संसारी. कैवल्या सम त्यांची थोरी, कैवल्या सम त्यांची थोरी. गृहस्थाश्रमी आणि ब्रह्मचारी, गृहस्थाश्रमी आणि ब्रह्मचारी. सद्वर्तन पडसाद जयांचे नाव असे प्रल्हाद, जयांचे नाव असे प्रल्हाद. गृहदानासी नाही उपमा, गृहदानासी नाही उपमा. वैराग्याची केली सीमा, जन उद्धरण्या हा परमात्मा, जन उद्धरण्या हा परमात्मा. अवतरला सियाज जयांचे नाव असे प्रल्हाद, जयांचे नाव असे प्रल्हाद. गुरुचरणी मम वाढो भक्ती, गुरुचरणी मम वाढो भक्ती. सेवा करण्या द्यावी शक्ती, सेवा करण्या द्यावी शक्ती. विश्वनाथ मी मजला द्यावा, विश्वनाथ मी मजला द्यावा. गुरुचा सुख संवाद जयांचे नाव असे प्रल्हाद, जयांचे नाव असे प्रल्हाद, जयांचे नाव असे प्रल्हाद. रामदूत हनुमंत प्रगटले, रामदूत हनुमंत प्रगटले. खेटकपुरी साक्षात जयांचे नाव असे प्रल्हाद, जयांचे नाव. श्री प्रल्हाद महाराज धन्य धन्य, श्री प्रल्हाद महाराज धन्य धन्य. सद्गुरु रामानंदपती अनन्य, शरणागतासी उद्धरी झाड कृपा कटाक्षे करोनिया. रामनामी सदारथ, रामनामी सदारथ. वाटे पकडला हनुमंत, अथवा सज्जन गडीचा समर्थ आला खेटकपुरासी. महाराज स्वयं परब्रह्म, महाराज स्वयं परब्रह्म. चैतन्य रूपी पुरुषोत्तम, चरणासी घेतील वळणा चारी मुक्ती जयांच्या. शिकवी ज्ञान वैराग्य भक्ती,
शिकवी ज्ञान वैराग्य भक्ती दीनवत्सल कृपामूर्ती क्षुधार्थांची करी तृप्ती अन्नदान करोनिया भवसागरी तारण्या समर्थ भवसागरी तारण्या समर्थ तुझी एक सद्गुरुनाथ चरणावरी दासमोत कृपा कटाक्षे करोनिया म्हणावा जय जय राम जय जय राम बुद्धिमता वातात्मजं वानरयूथमुखलं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद